नमस्कार, माझं नाव गणेश झगडे. मी डॉक्टर विद्याधर गिरींबद्दल रेडिओ मिर्ची FM वरती साधारणपणे 1 महिन्याभरापूर्वी योगायोगाने त्यांचा एक संवाद चालू होता, तर तो ऐकत होतो. आणि तो संवाद ऐकता ऐकता मला थोडंसं जाणवलं की ही जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ही योग्य राहू शकते. माझं बॅक पेन हे गेली 7-8 वर्षापासून थोडंसं चढत्या क्रमाने चालू होतं. इतरही काही पर्याय मी आधी ट्राय करून पाहिले, त्याच्यामध्ये रिझल्टही आला. पण जी सस्टेनेबिलिटी किंवा जो लॉंग टर्म इफेक्ट यायला पाहिजे तो मी शोधत होतो. 1 महिन्याभरापूर्वी मला डिटेल्ड काउन्सिलिंग ज्याला म्हणू आपण, ती करण्यात आली. त्याच्यामध्ये बाबा माझे इटिंग हॅबिट्स काय आहेत, स्लीपिंग हॅबिट्स काय आहेत, मी रुटीनमध्ये कसं बिहेव केलं पाहिजे, काय ब्रेकफास्ट केलं पाहिजे, काय लंच केलं पाहिजे, आणि याचं एक डिटेल अनालिसिस झालं. ते फार युनिक वाटलं मला की त्याच्यामध्ये भरपूर वेळ दिला. योग्य ते मार्गदर्शन त्या लेवलला झाल्यामुळे आणि त्या अनालिसिस झाल्यामुळे डॉक्टर गिरींनी नंतर जी तपासणी केली त्याच्यामध्ये त्यांची जी एक्सपर्टीज आहे, जे नाडी तज्ज्ञ आहेत ते, तर त्यांनी अगदी 15 मिनिटांमध्ये एक त्याच्यातलं जे काही बारकावे आहेत ते कॅप्चर केले. त्यांनी त्याच्यानंतर एक आयुर्वेदिक लाईन ऑफ ट्रीटमेंट मला दिली. मी ती शिताफीने फॉलो केली. गेली महिनाभर मी ती फॉलो करतोय. आज 1 महिना झाला मला. आज मी परत सेकंड राऊंडसाठी आलेलो आहे डॉक्टरांकडे, आणि एक बरीच लेवलची इम्प्रूव्हमेंट मला त्याच्यात जाणवते. डिसिप्लिन हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, जो डॉक्टरांनी मला वारंवार समजून सांगितला आणि मी तो फॉलो पण केलाय. इटिंग हॅबिट्स, स्लीपिंग हॅबिट्स वरती जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं मी एक साधारणपणे 70-80% फॉलो करण्याचा प्रयत्न केला, आणि आणखीन ते पुढे वाढवणार ह्यात शंका नाही.